बदलापुरातील ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी नौदलातील निवृत्त मुख्य पेटी ऑफिसर चंद्रमणी तिवारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात तिरंगा ध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। बदलापुरातील ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलनं अल्पावधीतच इथल्या शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवलाय। विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी स्कूलमार्फत सातत्यानं अभिनव उपक्रम राबवले जातात। याही वेळी दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळेचा परिसर देशभक्तीच्या वातावरणानं भारावून गेला होता। यावेळी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान, देशाच्या स्वातंत्र्याचं महत्त्व आणि राष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यात आली। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्य सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मुख्य अतिथी चंद्रमणी तिवारी तसंच ठाणेकर ग्रुपचे सर्वेसर्वा अजय ठाणेकर यांच्या हस्ते शालेय स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून केजी सेक्शन मध्ये प्री प्रायमरी स्कूल मास्टर शेफ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत आरवी जाधव हिनं पहिला क्रमांक पटकावला, तर मुद्रा महाले, प्रणम्य मोरे यांनी दुसरं स्थान पटकावलं। रुबा बोराडे, आरव जैन, परवीर आणि पूर्वी सुरी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले। प्रायमरी सेक्शनच्या सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये ऐरावत हाऊसनं पहिला क्रमांक पटकावला। गरुडा हाऊसचे विद्यार्थी दुसऱ्या स्थानी होते, तर या स्पर्धेत नंदी हाऊसच्या विद्यार्थ्यांनी तिसरा क्रमांक पटकावला। त्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं। मिडल स्कूल ग्रुप सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये गरुडा हाऊसनं पहिला क्रमांक पटकावत बाजी मारली। या स्पर्धेत नंदी हाऊसचे विद्यार्थी दुसऱ्या स्थानी होते, तर ऐरावत हाऊसला तिसरा क्रमांक मिळाला। यावेळी प्रमुख पाहुणे निवृत्त नौदल अधिकारी चंद्रमणी तिवारी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्राप्रती निष्ठा राखण्यासोबत देशाचा नावलौकिक वाढेल अशी अभिमानास्पद कामगिरी करण्याचं आवाहन केलं। तसंच विद्यार्थ्यांना आपलं लष्करी सामर्थ्य दाखवण्यासाठी मुंबईतल्या डॉकयार्ड येथील लायन्स गेट दाखवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। यावेळी ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा वैशाली ठाणेकर आणि खजिनदार अद्वैत ठाणेकर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या। आज 80th इंडिपेंडेंस डे के अवसर पर मुझे यहाँ आने का मौका मिला, सो आई एम वेरी एक्साइटेड एंड बच्चों को मोटिवेट करना कि हमारे देश की आज़ादी के लिए हमारे फ्रीडम फाइटर्स एंड वीर जवानों ने कितने बलिदान दिए हैं, तो उनको मेरा मेन मोटो यही था कि उनको इंस्पायर करें इंडिपेंडेंस डे के अवसर पे। यस, आई विल ट्राई माई बेस्ट। विजिट के लिए स्टूडेंट्स शिप्स एंड सबमरीन विजिट्स के लिए आई विल ट्राई माई बेस्ट कि उनको ला के विजिट कराएँ और उनको इंस्पायर करें ताकि वो आर्म फोर्सेस ज्वाइन करने के लिए इंस्पायर हों।
नमस्ते. प्रथम तर आज 80th इंडिपेंडन्स डेच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आज आम्हाला प्राऊड फील होतं आहे की आमचे एक पेरेंट्स आहेत तिवारी सर, ते आज आम्हाला गेस्ट म्हणून लाभलेले आहेत. त्यांनी खूप छान मुलांना गाईड केलेलं आहे ॲज अ रिस्पेक्ट, ॲज अ इम्पॉर्टन्स ऑफ द इंडिपेंडन्स डे. आणि मुलं ते त्यांचे जे व्हॅल्युएबल थिंग्स आहेत ते मुलं आमचे फॉलो करतील हे आम्हाला खात्री आहे. आणि आज कॉम्पिटिशन्स ठेवल्यात, काल पण झाले, आज पण आम्ही कॉम्पिटिशन ठेवल्यात फुल डे. तर मुलांचा उत्साह खूप आहे आणि मुलं आमची नॅशनल लेवलपर्यंत गेलेलीच आहेत. आणि इथून पुढे पण ह्या कॉम्पिटिशन थ्रू मुलं आमचे खूप सक्सेसफुल होतील आणि सक्सेसफुल राहतील. हे मी परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते. थँक्यू. आज आपलं 80th इंडिपेंडन्स डे आहे. सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा. आणि आज इंडिपेंडन्स डे आहे तर सॅटर्डे संडे पण आहे, तर त्यामुळे आम्ही इथे ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्पोर्ट्स कॉम्पिटिशनचं आयोजन केलं आहे. जिथे की सायमल्टेनियसली कराटे कॉम्पिटिशन, फुटबॉल कॉम्पिटिशन आणि स्केटिंग कॉम्पिटिशन हे सायमल्टेनियसली चालू असणार आहे स्कूलमध्ये फॉर द एंटायर डे. आणि इफ इन केस द रेन इंटरव्हिन्स वी स्टील हॅव द संडे. आणि त्यामुळे स्टुडंट्स खूप मोटिवेटेड आहे की आज 15th ऑगस्ट पण आहे आणि वरून आपण स्पोर्ट्सचे कॉम्पिटिशन ठेवलेत. आणि त्यामुळे स्टुडंट्सचा आजचा जो दिवस आहे तो खूप एनर्जी आणि पॅशनमध्ये जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचं आयोजनही करण्यात आलं होतं. यावेळी कराटे, स्केटिंग आणि फुटबॉल स्पर्धा पार पडली. विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. या कार्यक्रमावेळी प्रमुख मान्यवरांसोबत शाळेच्या प्रिन्सिपल डॉक्टर स्वरूपा चक्रवर्ती, व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर शोभा जॉय गड्डम, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या सोहळ्याच्या माध्यमातून स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देश प्रथम या भावनेतून राष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संदेश दिला. हे विशेष. एकमत न्यूज, बदलापूर.